हा बघा मंडळी, हा आहे तो हुडा 100 फूट उंच आणि इथे देवाचे अवतार इथे वरती इथे स्वार होतात। ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मंदिरामध्ये ओटी भरणा सुद्धा इथे चालू आहे। तर आता रोंबाटाबरोबर जी माणसं जी पाठवाड होती ना, त्यांच्याबरोबरच आपण चाललेलो आहोत, ते म्हणजे मंदिराकडे। आणि जिथे हुडा असतो ना तिथे आपण चाललेलो आहोत। तर चला जाऊया डायरेक्ट तिकडे। या ठिकाणी इथे फटाक्यांची आतिषबाजी होते आहे आणि इथे प्रत्येक जण एकमेकांवर इथे फटाके उडवतोय। हे बघा, हे बघा, या ठिकाणी इथे दगड उचललेला आहे त्या माणसाने। आणि आता शक्ती प्रदर्शन होत आहे हे दगड उचलण्याचा। तर पालखी आता पोहोचलेली आहे ती म्हणजे हुड्याकडे। हे बघा, तर इथे वाघाच्या इथे पाया पडण्यात येत आहे। हे बघा, जे पहिले स्वार झालेले देवसार आहेत ना, ते आता पोचायला आलेले आहेत वरती। तर नमस्कार मित्रांनो, मी हर्षित चव्हाण सहभागी होतो माडी चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी आज आपण चाललो आहोत कुणकेरीचा हुडोत्सव पाहण्यासाठी। तर हा हुडोत्सव कुणकेरी गावामध्ये आहे। तर कुणकेरी गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला कुडावरून 24 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि सावंतवाडीवर जर कोण येत असेल तर त्यांना 7.5 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। तिथे जाण्यासाठी रिक्षा बस या अवेलेबल असतात आणि स्वतःचं वाहन सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर हा हुडा 100 फूट उंच आहे आणि त्या हुडोत्सवावर देवाचे अवतार कशा प्रकारे स्वार होतात तर ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। वाघाची शिकार, त्यानंतर घोडेमोड आणि असे विविध प्रकारचे खेळ इथे खेळले जातात। तर आता आपण जाऊया थेट तिकडे आणि त्यानंतर पाहू कशा प्रकारे हुडोत्सव साजरा होत होते। तर चला जास्त वेळ न काढता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला। तर आता फायनली आता पोहोचलो ते म्हणजे कुणकेरी गावामध्ये। तर चला आता आपण जाऊया ते म्हणजे भावईच्या मंदिरामध्ये। माझ्या मागे मंदिर आहे, तिथे जाऊया, पहिल्यांदा दर्शन घेऊ आणि त्यानंतर हुडोत्सव कशा प्रकारे असतो ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। हे आहे श्रीदेवी भावई मंदिर। तर आता आतमध्ये जाऊया आपण। तर आता आपण पोहोचलो ते म्हणजे श्रीदेवी भावई मंदिरामध्ये। या ठिकाणी मंदिरामध्ये ओटी भरणा सुद्धा इथे चालू आहे। तर इथे हुडोत्सव सोहळ्यासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे जागोजागी इथे पार्किंग इथे केलेली आहे लोकांनी आणि इथे पुढे गेल्याच्या नंतर 4 व्हीलरची पार्किंग, 2 व्हीलरची पार्किंग इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आता आपण पुढे जाऊया आणि त्यानंतर पाहूया कशा प्रकारे हा हुडोत्सव असतो ते। तर आता रोंबाटाबरोबर जी माणसं जी पाठवाड होती ना, त्यांच्याबरोबरच आपण चाललेलो आहोत, ते म्हणजे मंदिराकडे। आणि जिथे हुडा असतो ना तिथे आपण चाललेलो आहोत। तर चला जाऊया डायरेक्ट तिकडे। नमस्कार, सुयोग सर सावकार ना सर, ये चल आमच्याकडे।
तर आपल्या आता या उडोत्सवामध्ये आपल्याला सुयोग म्हणजे जर्नी विथ सुयोग आपल्याला भेटले आहेत. सुयोग वालावलकर यांचे सहर्ष स्वागत आपल्या YouTube चॅनलवर. आणि असे बरेच मंडळी आपले युट्यूबर फॅमिलीमधले इथे भेटलेले आहेत. तर तुम्हाला थोड्याच वेळ इथे भेट करून देतो. आणि आता आपण त्या रोमाटाबरोबर इथे जाणार आहोत पुढे. तर चला जाऊया. या ठिकाणी ती भक्तांची अलोट गर्दी इथे पाहायला भेटते या भवाई देवीच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी सुद्धा मंदिरामध्ये ओटी भरणं चालू आहे. तर आता ज्या ठिकाणी गुढोत्सव असतो त्या ठिकाणी इथे आलेलो आहोत. आणि इथे फटाक्यांची इथे आतिषबाजी होते आहे बघा. हा बघा मंडळी, हा आहे तो हुडा 100 फूट उंच. आणि इथे देवाचे अवतार इथे वरती इथे स्वार होतात. ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. उडोत्सवामध्ये आपल्याला समीर नलावडे भेटलेले आहेत. कोकणी भजन जितारीचे यूट्यूबचे मालक सर्व आपले समीर नलावडे यांचं सहर्ष स्वागत आपल्या या उडोत्सवामध्ये. तर कुठे ना कुठेतरी दर टायमिंगला आपल्याला हा समीर नलावडे आपल्याला भेटत असतो. तर खूप खूप धन्यवाद या उडोत्सवामध्ये आल्याबद्दल. तर काय सांगशील या उडोत्सवाबद्दल? मी गेली सलग 3-4 वर्ष या उडोत्सवाला येतोय. आणि इथले जे प्रथा आहेत, आता दगड उचलणे वगैरे किंवा इथे हुडा आहे, हा 100 फूट उंच हुडा आहे. आणि याच्यावरती जे वरती जातात खाली लोक दगड मारतात. तो दगड खाली पडतो ना, खाली कोण असतात ना लोक त्यांच्यावरती बसत नाही. आणि शक्यतो रिंगण असतं त्याच्या 15-20 फूट लांब. आणि इथून दगड मारले जातात. आता तुम्ही थोड्याच वेळाची अनुमती घेणार होता. तर आपण हा हुडा बघण्यासाठी खूप म्हणजे गोवा किंवा आपल्या महाराष्ट्र गोवा या फिल्मीच्या अंतर्गत असल्यामुळे सगळे गोव्यापासून जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आणि ह्या थोड्या वेळात ना अजून लोक इथे येणार आहेत. आणि गर्दीमध्ये तुम्हाला पुढे काही दिसणार नाही एवढं हे आहे. माणसं वगैरे सगळी बाजूला होतील आणि देव वगैरे येऊन इथे चालू होणार कार्यक्रम. धन्यवाद. आणि त्यानंतर आपल्यासोबत आहे ते म्हणजे कोकणचा रायडर. हे बघा त्याने शर्ट वगैरे केलेला आहे. तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कोकणचा रायडरचं समीर नलावडे. आणि आपण तुम्ही ओळखत असाल कोकणचा रायडर. मला नाव माहिती नाही याचं, पण कोकणचा रायडर म्हणून हा काय राज माणगावकर. सहर्ष स्वागत या उडोत्सवामध्ये आल्याबद्दल तुझं. आणि काय सांगशील या उडोत्सवाबद्दल तू सुद्धा? गेली 2 वर्ष झाली या उडोत्सवाला येतोय. 24 बंदी हा क्षण असतो आपल्यासाठी, कारण दरवर्षी एक वेगळा संचार वेगळा हे असतं. आणि जे काही उड्यावर जे अवतार असतात ते चढतात त्यावेळी एकालाही दगड लागत नाही. हे वैशिष्ट्य आहे या उड्योत्सवाचं आहे. आणि एवढी जी गर्दी आहे जमली ती खास हे बघण्यासाठी खास जमलेली आहे. खरोखरच आपल्या ज्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण आहे. नक्कीच आपण या YouTube मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचूया. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद राज तुझं या सुंदर अशा माहितीबद्दल. तर या उडोत्सवाचा आनंद घेत तू सुद्धा. चल बाय. आता आपण आलोय भूतनाथ मंदिरामध्ये. तर आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊ पहिल्यांदा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे फटाक्यांची आतिषबाजी इथे जोरदार होत आहे. इथे आपण आलो आहोत सातेरी मंदिरामध्ये. सातेरी मंदिरामध्ये दर्शन घेऊ. या ठिकाणी इथे फटाक्यांची आतिषबाजी होते आहे. आणि इथे प्रत्येक जण एकमेकांवर इथे फटाके उडवत आहे. हे बघा.
ह्या उडोत्सवासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दगड उचललेला आहे त्या माणसाने. इसमासाठी नम्र विनंती आहे. तर इथे प्रदक्षिणा मारतात पुण्याला. लहान मुलं फिरतायत, त्याची पण काळजी आपण घ्या. या ठिकाणी इथे 2 फेऱ्या मारून तिथे जाग्यावर इथे हा दगड ठेवलेला आहे. प्रदक्षिणा काढण्यासंदर्भात आमचं अजून एकदा ह्या दादाने उचललेला आहे हा दगड. माझ्याकडे टाकलंय, हे बघा. तर एक प्रदक्षिणा मारून दादा तिकडे चाललेला आहे. आणि आता शक्ती प्रदर्शन होत आहे हे दगड उचलण्याचा. एकनाथ उपकर कराटा 100 रुपये, संतोष मिश्रा सावंत कारिवडे 1 रुपये. या सर्व देणगीदारांनी देणग्या दिलेल्या त्यांच्या हस्ते नावाची आहोत. त्या पुढील नावाची पुढील प्रमाणे ढोल ताशांचा गजरा तिथे पालखीचं इथे स्वागत केलं जात आहे. समोर हा जो घोडा आहे ना, इथे आता पालखी आलेली आहे. हे बघा. आता पोहोचलेली आहे ती म्हणजे हुड्याकडे. हे बघा. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय ती म्हणजे इथे वाघाची शिकार. हे बघा. आणि जी पारंपरिक पद्धत आहे ना ती इथे पार पाडण्यात येत आहे. हे बघा. तर इथे वाघाच्या इथे पाया पडण्यात येत आहे. हे बघा. नेटवर्क प्रॉब्लेम. इथे बरेच युट्यूबर मंडळी इथे आलेले आहेत. बरेच म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे भरपूर आपल्या सिंधुदुर्ग ब्लॉगर्स आमचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये जे आलेले आहेत ना ते भरपूर मंडळी इथे आलेले आहेत. देवाचे अवसार इथे या घोड्यावर इथे स्वार होती.
घोड्यावर चढण्यासाठी ना ते काठेच्या सहाय्याने ती सीडी बनवलेली आहे बघा. देवाचे अवतार इथे वरती इथे स्वार होत आहेत त्या घोड्यावर. देवाचे दुसरे अवतार इथे घोड्यावर ते स्वार होत आहेत. इथे देवाचे अवतार इथे घोड्यावर चढलेले आहेत आणि इथे थोडंच अंतर इथे बाकी आहे इथे वरती चढण्यासाठी. तर इथे दुसरे देवाचे अवतार इथे घोड्यावर आलेले आहेत. जे पहिले स्वार झालेले देवसार आहेत ना ते आता पोचायला आलेले आहेत वरती. इथे देवाचे अवतार इथे पहिले पोचलेले आहेत. तर हे देवाचे अवतार इथे वरती चढलेले आहेत ते पाहण्यासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे ते भाविकांची. ते ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी इथे भरपूर ड्रोन इथे हवेत उडत आहेत. हे बघा पहिले देवस्वार इथे वरती चढलेले आहेत. तर इथे दुसरे देवाचे अवतार इथे पोचलेले आहेत घोड्याच्या इथे टॉपला. इथे थोड्याच वेळात इथे दगड मारण्याची प्रथा इथे चालू होणार आहे आणि असं म्हणतात की जो कोण दगड मारेल त्या देवाच्या अवतारावर त्यांची इच्छा पूर्ण होते. जर इथे दगड मारण्याची इथे प्रथा चालू झालेली आहे. हे बघा तर आता इथे देव अवतार इथे खाली येतात. ते बघा इथे आता 5 वेळा दगड मारण्याची इथे प्रथा आहे. आता झालेले आहे 2 वेळा दगड मारून, आता 3 वेळा दगड मारायचे बाकी आहेत. जेव्हा ढोल वाजतील तेव्हा ही मंडळी दगड घेऊन आहेत ती वरती इथे घोड्यावर मारतील, म्हणजे ह्या देवाच्या अवतारावर मारतील. ज्याचा दगड बसेल त्याची मनोकामना म्हणजे इच्छा असेल ती पूर्ण होईल असं मानलं जातं या ठिकाणी. तर इथे
मागाशी जे वरती गेलेले आहे देवाचे अवसार इथे हळूहळू इथे खाली येत आहेत. हे दुसरे देवाचे अवसार इथे खाली उतरत आहेत. तर इथे रात्रीची वेळ असल्यामुळे इथे दगड मारताना आपल्याला दिसत नाही आहे. या ठिकाणी इथे दगड बसलेला आहे त्या मुलाच्या डोक्यावरती. तर काळजीपूर्वक इथे केलं पाहिजे आणि त्यांचाच मेंबर होता त्यांच्यात इथे बसलेला आहे छोट्या मुलाच्या. या इथे सांगण्यात आलेलं होतं की दगड मारण्याच्या वेळी इथे तुम्ही बाजूला व्हा, म्हणजे जे भाविक मंडळी आहेत ते थांबताना. पण आता असं झालं आहे की एका मुलाच्या इथे डोक्यावर इथे दगड बसलेला आहे, तर त्याला बाजूला घेऊन त्याला औषधोपचार करण्यासाठी इथे बाजूला नेलेलं आहे. तर इथे शेवटचे इथे देवाचे अवसार इथे खाली उतरत आहेत. हे बघा तर आता आपल्यासोबत आहे ते म्हणजे आपल्या ग्रुपचे ॲडमिन म्हणजे हनू हडकर दादा. तर हनू हडकर दादा आपल्याला भेटलेले आहेत ते म्हणजे हुडोत्सवामध्ये. तर हुडोत्सवाबद्दल काय सांगशाल दादा? अप्रतिम आणि अद्भुत असं जो कार्यक्रम होतो, खूप आवडला. मी असं सोहळं कधी बघू नाही. एवढं मोठं तो 100 फुटापेक्षा उंच तो खांब होतो उड्यातो, त्यावर ते चढत म्हणजे बघूनच काहीतरी आपल्याकडे चक्कर येण्यासारखी जात होती. त्याच्यानंतर ते चढत खालसून जे भाविक असतो ते धोंडे मारीत असतो कार्यक्रम माका वाटतं जगात काही होणार नाही. आज मी धन्य झालं की आपल्या कोकणात तो कार्यक्रम माका तुमच्या आपल्या ग्रुपच्या निमित्तानं आमंत्रण गावला आपण या ठिकाणी केलेलं असं. तर खूप धन्य आले आणि नक्की हर्षद चव्हाणच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ जगाच्या जगभरात पोहोचा, जेणेकरून ही कोकणी परंपरा असा ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचा होईल याचा आणि पुढच्या पिढीत पण समजा होईल काय काय परंपरा आपल्या कोकणात असतात. तर धन्यवाद दादा या सुंदर अशा माहितीबद्दल. आणि तुमच्याही चॅनलवर हा व्हिडिओ येणार आहे हुडोत्सवाचा, तोही जाऊन बघा. मी तुम्हाला लिंक देतो हनू दादाच्या यूट्यूब चॅनलची, तर लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. तर इथे वाजलेले आहेत म्हणजे 7:30 आणि 7:30 वाजता तुम्ही पाहू शकता इकडे सगळी मंडळी आपल्या घरी गेलेली आहेत आणि इकडची गर्दीसुद्धा कमी झालेली आहेत. आणि मंदिराला केलेली विद्युत रोषणाई खूप सुंदर आहे. आणि इथे भूतनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा लाईटिंग केलेली आहे. आणि इथे सातेरी मंदिरात सुद्धा ही बघा. आता आपण जाऊया ते म्हणजे इथे दुकानं लागली आहेत, इथे कुठची दुकानं लागली आहेत ती पाहूया चला. तर आता तुम्ही पाहताय इथे रस्त्याच्या ह्या साईडला म्हणजे हा मळाच आहे. ह्या मळ्यामध्ये इथे दुकानं लागलेली आहेत. इथे स्टार्टिंगला खाज्याची दुकानं आहेत, खेळण्यांची दुकानं आहेत, पण जास्त करून इथे खाज्याची दुकानं लागलेली आहेत. त्यानंतर मंचुरियन, भजी असे जे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत त्यांची इथे दुकानं लागलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मोस्टली त्या ठिकाणी आम्ही मगाशी गेलेलो ना तर जिलेबी तळत होते. आणि कोल्ड्रिंकची दुकानंसुद्धा आहेत, आईस्क्रीमची दुकानं त्या साईडला सुद्धा आहेत. आणि खूप सुंदररित्या हा हुडोत्सव पार पडलेला आहे. आता आपण जाऊ ते म्हणजे डायरेक्ट घरी आणि तिथेच डायरेक्ट ब्लॉग एंड करू. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर आजच्या वेळ बघायला की कुणकेरीचा हुडोत्सव कशाप्रकारे साजरा झाला तो 100 फुटाच्या घोड्यावर देवांचे अवसार कशाप्रकारे स्वार होतात आणि त्यानंतर वाघाची शिकार आणि घोडेमोड कशाप्रकारे असते. आणि देवाचे अवसार जेव्हा वरती चढतात तेव्हा दगड मारण्याची प्रथा असते, तर मी पहिल्यांदा अनुभवली आहे. तर हा होता छोटासा कुणकेरीच्या हुडोत्सवाचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू इच्छा हर्षद चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू पण अशा काही व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.